हिवाळी अधिवेशनाची तयारी नागपुरात जोरात सुरू आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देवगिरी बंगला जो आहे या बंगल्यातही रिनोव्हेशनचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। पहिल्यांदाच देवगिरी बंगल्यामध्ये लिफ्ट लावली जाणार आहे आणि लिफ्ट लावण्याचं काम जे आहे ते युद्धपातळीवर सुरू आहे। 8 डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशन होऊ घातलेलं आहे नागपुरात। त्यापूर्वी या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्याला लिफ्ट लागणार आहे, लिफ्ट लावली जाणार आहे। त्यासोबतच काही रूम्स जे आहे त्या सुद्धा काढण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। जवळपास संपूर्ण लिफ्ट लावणे, रूम्स तयार करणे आणि इतर डागडुजीसाठी 70 ते 80 लाखाचा खर्च जो आहे तो या ठिकाणी केला जातोय। विविध कंत्राटदाराच्या माध्यमातून काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। संपूर्ण रविभवन परिसरामध्ये सरकारी बंगल्यांच्या डागडुजीचं काम सुरू आहे, परंतु पहिल्यांदाच देवगिरी बंगल्यामध्ये लिफ्ट लावली जात आहे आणि त्या लिफ्टचं कामही या ठिकाणी सुरू आहे। हिवाळी अधिवेशनाची तयारी म्हणून वेगवेगळे बंगले जे आहे ते सज्ज होत आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बंगलासुद्धा सज्ज होत आहे। लिफ्ट लावण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।